हॅलो नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आपल्या शेळ्या गॉड फ्रॉम सोडलेले आपण आणले तर शेतामध्ये, पण पाऊस आला जरा जरा तरी पण मस्त पाऊस वातावरण चांगलं आहे बघा. त्या तिकडं जगन्नाथ आप्पा येतं ते म्हशी चारायले तिकडं, आणि आपल्यासोबत आज एक मनुष्य आणि मोठा प्राणी आलेला आहे, तो म्हणजे अमोल सर. ते नोकरीला होते बघा, पण थांबा तुम्हाला दाखवतो. त्यांचा व्हिडिओ आपल्यापाशी आहे, पण ते आधी तोंड दाखवणे गेले. पण हे बघा, हे अमोल सर आहेत आपल्यासोबत. तर आज त्यांनी काय काय आणलं माहिती आहे का, इकडं चाऱ्यासाठी एक गाय आणलेली आहे बघा, आणि एक हे गोरा आणलेले बघा, छत्री. आणि त्यांची छत्री पोपटलाल आणि छत्री आणलेली आहे बघा. त्यानं ते तारक मेहतामध्ये दिसतात बघा, त्यानं तशी छत्री घेऊन आणलेली आहेत बघा. आता पाऊस काय एवढा येईना झाला तरी पण त्यानं आणलेली. आता पण त्याला काय म्हणू शकतो आहे का नाही, ते पोपटलाल झालेले ते सध्या आपल्या शाळेत आहेत बघा. आम्ही शाळेकडे आलोय, आणि हे दोन गाई वासरं सगळं दिसतं ना तुम्हाला, हे ते घेऊन आलेलं आहे बघा. हे आणि ते जगन्नाथ आप्पा आहेत, त्यानं एवढे शेळ्या आणलेत पहा. म्हातारे माणसं मोठ्याल्या म्हशी वळले तर, आणि आम्ही पोरं हे शेळ्या वळले बघू शकता. आणि याचं लग्न झालेलं आहे, आणि हे एक गाय आणि एक गोरं घेऊन आलेलं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, हे लय मोठा प्रश्न आहे. आणि मला एखादी असली तर सांगा बाबा, जाऊ दे. ते आप्पाचं म्हणणं तसं आहे. तर समोरचा ब्लॉक पाहू आता. हरिभाऊलेला आंबे ते नवी एक गाय वासरू आणलेले, त्यांना कधीतरी घेऊ आपण ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पहा तर असे व्हिडिओ चांगले आता मस्त मस्त. तर अमोल सर, तुम्हाला काय म्हणणं का याच्यामध्ये? हे बघा अमोल सर आले. मला काहीच नाही बोलतोच बोल. हे पहिले नोकरीला होते, याने नोकरी सोडून दिलेली आहे, आणि असे माझ्या संग इकडं शेतामध्ये आलेत. तर बघू शकता, ते म्हणतात नोकरीपेक्षा आपले हे दोन गाय वासर चांगले आहेत. पण खरं आहे माहिती आहे का. हां चला ठेवतो मग, धन्यवाद.